नमस्कार रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे। माझे नाव लक्ष्मी। मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वाध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे। त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। अध्याय 150 कुसुमेश्वर तीर्थ महात्म्यवर। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छन् महाराज कुसुमेश्वर उत्तमं दक्षिणे नर्मदाकुले उपपातकनाशकनम। मुनिश्री मार्कंडेय दिले महाराज त्यानंतर श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर उपपातकांचे नाशक उत्तम कुसुमेश्वर तीर्थात जावे। हे कुसुमेश्वर महादेव कामदेवाने स्थापित केले। हे सनातन कामदेव सर्व लोकात प्रसिद्ध आहेत। विश्वव्यापी मनातून उत्पन्न होणारे कामदेव पुष्परूप आयुध व धनुष्य धारण करतात। ते मीनांकित ध्वज असलेल्या सर्वांकडून पूजित आहेत। कामदेव सर्व इच्छा पूर्ण करतात। त्या भस्मभूत शरीराच्या अंगरहित कामदेवाने भगवान श्रीशंकराची श्री नर्मदेच्या तटावर आराधना करून निज शरीर प्राप्त केले। राजा युधिष्ठिरने विचारले, शरीर संपन्न कामदेवाचा नाश कसा झाला ते आपण मला सांगावे। पूर्वी मी असे कधी ऐकले नाही, पाहिले नाही, तसे अनुभवले नाही। ब्राह्मण श्रेष्ठ भीम अर्जुन तसे नकुल सहदेवासह मी हे ऐकू इच्छितो। मनुष्य श्री मार्कंडेय दिले, प्रिय राजा, पूर्वी सतयुगात देवादिदेव श्री महादेवाने गंगासागरात स्थित होऊन खूप तप केले। त्या श्रीशंकराने स्वतपाने सुरांसुरासह संपूर्ण तळकेला तापले। ते सर्व संतप्त होऊन देवराज सचिपती इंद्रदेवाला शरण गेले। सर्व जगात व्याप्त भगवान श्रीशंकर तळकेला संतप्त करत आहेत। हे स्वामी, आपण त्यांना थांबवा। बलासुर वृत्तासुराला मारणाऱ्या इंद्रदेवाने त्या देवांचे वचन ऐकून मनात चिंतन केलं। तपात विघ्नला आज्ञा केली। मेनका रंभा घृताची तिलोत्तमा त्या अप्सरांशिवाय वसंत कोकिळ कामदेव तसे मलयाचलाच्या उत्तम दक्षिण वायूला बोलावून सांगितले, तुम्ही सर्व श्रीशंकराचे तपस्थानी जाऊन तिथे गंगासागरात निवास करा। तपस्येनंतर तत्पर श्री महादेवाला व्याकुळ करा। देवराजाने असे सांगितले। ते सर्व देव अप्सरांसह श्री शंकराला पोचले। तेव्हा कुसुम अप्सरांनी पूर्ण कामकोकिळा आदी पक्षांनी व्याप्त नृत्यात आसक्त मनोहर वायू वाहत असताना यम व नैऋत्येमुळे व्याकुळ होऊन वसंत ऋतूची शोभा पसरत होती। वसंतात फुलणाऱ्या फुलांच्या गंध संसर्गामुळे सर्व पक्षी किन्नर सर्व कामाद झाले। सर्प कामात झाले, बेशुद्ध झाले। भगवान श्रीशंकराने पाहिले की संपूर्ण वन व्याकुळ झाले। कामवेशामुळे निज स्वरूप विसरले होते। लोक इतक्या तीव्र दशेस पोचले होते की भगवान श्रीशंकराला सुद्धा सात्विक राजसिक व तामसिक दशा प्राप्त झाली। त्याच्या या अवस्थेसंबंधी एका भगवान श्रीशंकराला एक नेत्र योग समाधीमुळे मिटलेले होते। द्वितीय नेत्र प्रिय पार्वतीचे ओटीपोट स्तनाच्या विशालतेत शृंगार भावाने निश्चल होते। तसे तिसरे नेत्र दूरवर धनुष्य धारण केलेल्या कामदेवात क्रोधाग्नीने प्रज्वलित झाले होते। अशा प्रकारे समाधीसमयी भगवान श्री शिवशंभूचे भिन्न रसवाले 3 नेत्र झाले। त्या त्रिनेत्राने श्री महादेवाने पाहिलं। धनुष्य बाणांशी संपूर्ण देहधारी व्याकुळ करून त्याचा विनाश करणारे ते कामदेव भस्मसात झाले। कामदेवाला नष्ट झाले पाहून सर्व देवगण व अप्सरांचा समूह घाबरून जसे आले तसेच इच्छित दिशेला परत आले। कामदेवाला इंद्रादी देव असुर मनुष्य आदी सर्व श्री ब्रह्मदेवाला शरण गेले। सर्व जग दुःखित झाले पाहून ते घाबरत श्री ब्रह्मदेवाला म्हणाले, हे प्रभू, मैथुन्य संभवामुळे उत्पन्न होणाऱ्या दृष्टी जगताच्या योगाने झालेले विनाश आपण जाणता। हे भगवान कामरहित सारी प्रजा शुक्ष होईल। देवांचे वचन ऐकून श्री ब्रह्मदेव त्यांच्यासह जिथे श्री शंकर होते तिथे गेलेत। तिथे स्तुती तांडव वेदांगात होणाऱ्या स्त्रोतांनी जगन्नाथाला सर्व प्राणीमात्राच्या श्री महेश्वराला प्रसन्न केले। तेव्हा प्रसन्न झालेल्या देवादिदेव श्री शंकराने श्री ब्रह्मदेवादी देवांना मधुर भाषेत विचारले, तुमचे काय कार्य आहे, काय दुःख आहे? देव ऋषी, तुम्हा सर्वांचे येण्याचे कारण काय आहे, मला त्वरित सांगा। देवगणांनी सांगितले, चराचर जगात कामनाश झाल्याचे सर्व जग नष्ट होईल। हे श्री शिवशंभो, आपणास पुन्हा त्रिलोक्याचे पालन करण्यास सांगितले आहात। देवाचे वचन ऐकून भगवान श्रीशंकराने विचार करून संसारात दुर्लभ काम शरीराचे चिंतन केले। त्यानंतर त्वरित अनंग कामांग प्राप्त होऊन उपस्थित झाला। राजश्रेष्ठ सर्व जीवांना पाहून सर्वांना प्राण देणारा कामदेव दृष्टिगोचर झाला। त्यानंतर शंकर ढोलक व नगाऱ्यांच्या आवाजाने सुरासुर महाकाय सर्पाने श्री महादेवाचे अभिनंदन केले। हे देवदेवेश, आपणास नमस्कार असो। देवगण कृतार्थ झाले। शत्रूंचे
दमन करणारे राजा ते सर्व देव जसे झाले तसे निरोप घेऊन स्वस्थानी निघून गेले. देव निघून गेल्यावर कामदेवाने सुद्धा श्री नर्मदेच्या उत्तर तटावर उग्र रप केले. तप व जपामुळे दुर्लभ विश्वंसकारी महाभूतांद्वारा चारी बाजूने त्रस्त होऊनही कामदेवाने शतवर्ष तप केले. खूप विघ्नांनी पीडित झाल्यावर त्याने कुंडलेश्वराचे स्मरण केले. राजर्षीच्या सर्वत्र शरपातापर्यंत रक्षामंडळाची रचना केली. तेव्हा दृढ भक्तीमुळे वरदायी कामविनाशक श्री महादेवाने कामदेवाला वर मागण्यास सांगितले. ईशध्वज कामदेवाने देवेश श्रीलोचन श्री शंकराला प्रसन्न होऊन नमस्कार करत सांगितले, हे भगवान, आपण जर माझ्यावर प्रसन्न आहात, शिवाय मला वर देऊ इच्छिता तर हे जगन्नाथ या तीर्थात आपण सदा जवळच राहा, तसेच होईल असं वर देऊन अप्सरांकडून स्तुती देवेश श्री महादेवाच आकाश मार्गाने निघून गेले. त्यानंतर श्री कामदेवाने श्री शंकराला कुसुमेश्वर नावाने स्थापित केले. त्या तिथं स्नान करून उपवास करत चैत्र महिन्याची चतुर्दशीला अथवा कामदेवांची तिथी त्रयोदशीला निर्मळ प्रातःकाळी स्नान करून श्री सूर्यदेवाचे पूजन करून तिळ मिश्रित जलाने पितृदेवांचे तर्पण करावे. राजा विधिपूर्वक श्री शंकराचे पूजन कर जो पिंडदानही करतो त्याचे तुम्ही पुण्यफल ऐका. 12 वर्ष यज्ञ करणाऱ्याचे फल पिंडदानाने निश्चय प्राप्त होते. जो पितृगणांच्या उद्देशाने कुल्ल मुळात म्हणजेच एका विशेष वृक्षाचे मूळस्थान पिंडदान करतो त्याचे पितृगण 12 वर्ष तृप्त होत राहतात. युधिष्ठिर, या तीर्थात जे कृमी, कीटक, पतंग आदी जीव राहतात ते मरणोत्तर स्वर्गात जातात. मग त्या क्षेत्री मरण पावणाऱ्या मानवाच्या स्वर्गात जाण्याबद्दल काय सांगावे? जो भक्तिपूर्वक क्रोधावर ताबा मिळून जितेंद्रिय होऊन कुसुमेश्वरात संन्यास ग्रहण करतो तो शिवलोकात जातो. तसेच राजा तिथे देव अप्सरासह व देवगंधर्वांच्या संगीताने सेवीस शेकडो कल्पापर्यंत तो आनंदित राहतो. तिथे पुण्यभोगाचा काळ पूर्ण झाल्यावर इहलोकात मनुष्यभाव प्राप्त करतो. जो उत्तम राजाने पूजित होऊन राजा होतो तो रूपवान, सौभाग्यशाली, श्रेष्ठ वक्ता, पराक्रमी, बुद्धिवान, पवित्र, रोगरहित होऊन शतवर्षापेक्षा अधिक जीवित राहतो. कुसुमेश्वर नावाने प्रसिद्ध हे पुण्य तीर्थ पापविनाशक अनेक तीर्थापेक्षा अधिक महात्म्य असलेले व देवाने पूजित आहे. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वातील कुसुमेश्वर तीर्थ महात्म्य नावाचा 150 अध्याय पूर्ण आला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर नर्मदे.